देतो की मला एवढा मोठा पद तुम्ही दिला, त्याचा मी स्वीकार केला. आज मी खूप खूप धन्यवाद करतो. तुमच्यावरती कारवाई बाईट दिलेला आहे अशी माहिती दिलेले आहेत नगरसेवक, त्यांच्यावरती कारवाई होणार म्हणून. असं काही नाही आहे. आज तुम्ही त्यांना अभिनंदन करा, लोकांचे आभार मानू दे नाही. वादग्रस्त विषय नको विषय नाहीच आहे. तुम्हाला डेव्हलपमेंटवर बोला. मी या शहराचा महापौर झालेलो आहे. आता मिरची मसाला नको आहे, डेव्हलपमेंटच्या तुम्हाला विश्वास होता का पडणार म्हणून एवढी? देव तरी त्याला कोण मारी बस. परंतु रवींद्र चव्हाणांनी जे वक्तव्य केलंय तुमच्यावरती कारवाईचा, त्यावरती कारवाई ऐकलं नाही होते, आम्हाला नाही कल्पना. ऐकलं नाही. व्हीप उल्लंघन केलंय तुम्ही, व्हीपचं उल्लंघन केलेलं आहे. बोलू नंतर. अरे उद्या बोलू. आज चांगला दिवस एक नक्की आहे, हा सेक्युलर फ्रंटचा विजय आहे, खास करून भिवंडीच्या जनतेचा विजय आहे. आणि याच्यासाठी रईस शेख साहेब आहेत आमदार, यांनी खूप मेहनत घेतली, त्यांचा देखील विजय आहे. सगळ्यांचे आभार. रवींद्र चव्हाणांनी व्हीपचं उल्लंघन केलेलं आहे, त्यांच्यावरती कारवाई होणार नारायण चौधरींवरती, अशा शब्दात त्यांनी टीका केलेली आहे. काय सांगाल? बघा, ती बाईट मी बघितली नाही, त्याच्यामुळे त्याच्यावर बोलणं उचित नाही. जेव्हा मी बघेन तेव्हा मी उत्तर देईन. भाजपने व्हीप जारी केलेला, तो उल्लंघन केला नारायण चौधरी आणि त्याच्या 6 ती अजून न्यूज ऐकली नाही. आम्ही सभागृहात होतो सकाळपासून. बोलेन. भिवंडीचा विकास कसा केला जाईल? सत्ता स्थापन झालेली आहे, अनेक प्रश्न आहेत, ज्यामध्ये विजेचा प्रश्न आहे, ट्रॅफिकचा प्रश्न आहे, रस्त्यांचा प्रश्न आहे. मी एवढंच सांगेन तुम्हाला सगळ्यांना, सोच बदलो, भिवंडी बदलेल. परंतु तुम्ही भाजपला, बलाढ्य भाजपला तुम्ही आता बाजूला ठेवलेलं आहे या भिवंडीमध्ये 22 नगरसेवक असताना देखील. आम्ही कोणाला बाजूला ठेवलं नाही, आम्ही सोबत घेतलंय. आम्ही तोडणारी लोक नाही, आम्ही जोडणारी आहोत. बस. सर काही प्लॅन आहे का? काही प्लॅन आहे का? तर भिवंडीत भाजपाला मोठा धक्का बसलेला आहे. भिवंडीच्या महापौरपदी भाजप बंडखोर आणि सेक्युलर फ्रंटचे उमेदवार नारायण चौधरी यांची निवड झालेली आहे. त्यानंतरची त्यांची प्रतिक्रिया आपण ऐकली. नारायण चौधरी यांना 48 मतं पडलेली आहेत, तर भाजपाच्या अधिकृत उमेदवार स्नेहा पाटील यांना अवघी 16 मतं पडलेली आहेत.